नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस व पुसद, जिल्हा यवतमाळ, एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक आणि अतिसंभाव्य 12,000 पोलीस भरती प्रश्नसंच या पुस्तकाचे लेखक देशमुख सर या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्याला दर रविवारला सराव पेपर PDF मोफत दिला जाईल आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ग्रामीण व शहरी भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना या PDF सराव पेपर PDFचा आपल्या व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल, याच्यात शंका नाही, तीळ मात्र शंका नाही। आपण आज पाहणार आहे की सरासरी भाग 4 मधला घटक पाहणार आहे। याच्यापूर्वी आपण भाग 1, भाग 2, भाग 3 चे व्हिडिओ अपलोड केले की क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढायची हा पाहिलेला आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्रमवार संख्यांची बेरीज 1000 पर्यंत असेल, 2000 पर्यंतच्या क्रमवार संख्या कितीपर्यंत जरी विचारल्या तर काही सेकंदात आपल्याला याचे उत्तर काढता येतील। आज पाहणार आहे की आपण जसं 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे आता 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती म्हणते, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती म्हणलं तर आपल्याला काय येईल। आता क्रमवार संख्यांची बेरीज करायची असेल तर क्रमवार, आता लक्षात आहे, क्रमवार संख्यांची बेरीज, तर क्रमवार संख्यांची बेरीज बरोबर हे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या करा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, हे एकूण संख्या गुणिले काय येतील इथं एकूण संख्या गुणिले एकूण संख्या। पहिले क्रमवार संख्यांची आपल्याला करायची आहे बेरीज, क्रमवार संख्यांची करायची आहे बेरीज। क्रमवार संख्यांची जर आपल्याला सरासरी काढायची असेल, क्रमवार संख्यांची सरासरी काढत असताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 केलं तर क्रमवार संख्यांची सरासरी निघते आणि सरासरी गुणिले एकूण संख्या केलं तर एकूण संख्यांची बेरीज निघत असते। सरासरी गुणिले एकूण संख्यांची बेरीज। याच्यापूर्वी आपण हा नेम पाहिलेला आहे, भाग 1, भाग 2, भाग 3 याच्यामध्ये सविस्तर याबद्दल माहिती दिलेली आहे। त्यामुळे आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि याच्यापूर्वी जे प्लेलिस्ट मध्ये ही पूर्णतः भाग 1, भाग 2 मध्ये दिलेले आहेत ते पूर्ण व्हिडिओ पहा, राज्यघटनेचे पहा, विधिमंडळाचे असेल किंवा मराठीतले बरेचसे भाग आपण कव्हर केलेले आहेत। आज आपण क्रमवार संख्यांची हे बेरीज करणार आहोत। त्याच्यामुळे क्रमवार संख्यांची बेरीज करत असताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 केलं तर क्रमवार संख्यांची सरासरी निघते आणि गुणिले एकूण संख्या टाकल्या, गुणिले इथे जर आपण एकूण संख्या टाकल्या गुणिले एकूण संख्या तर क्रमवार संख्यांची बेरीज निघते। पहिली संख्या प्लस शेवटची संख्या, हे लक्षात ठेवा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या। तर आता पहिली संख्या किती, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज म्हणते। 1 ते 50 पर्यंतच्या म्हणजे याचा अर्थ आहे की 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज। पहिली संख्या आपली किती येईल 1, शेवटची संख्या किती येईल 50, पहिली संख्या 1, शेवटची संख्या 50 भागिले किती येईल आपले 2 गुणिले किती येईल, इथे एकूण संख्या टाका। आता एकूण संख्याच काढायचं काम आहे आपल्याला, पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 टाकलं तर काय निघाली असती सरासरी, गुणिले एकूण संख्या। गुणिले एकूण संख्या काढत असताना आपल्याला गुणिले जर एकूण संख्या काढायची असेल, गुणिले एकूण संख्या काढत असताना काय करायचं, शेवटच्या संख्येतून नेहमी लक्ष द्या, शेवटच्या संख्येमधून ही जी शेवटची संख्येमधून पहिली संख्या मायनस करायची। नेहमी क्रमवार संख्या दिलेल्या असेल आणि आपल्याला एकूण संख्या काढा म्हणला, क्रमवार संख्या दिलेल्या असेल आणि आपल्याला जर एकूण संख्या काढायचा असेल तर या शेवटच्या संख्येमधून जी शेवटची संख्या आहे, या शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करा। शेवटची जी संख्या आहे या शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करा, शेवटच्या संख्येतून ही जी काय पहिली संख्या वजा करा, आलेले आहे 49, आलेले किती आहे 49, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, आले 49 भागिले काय करायचं आहे, संख्येतील फरक 1 ते 50 पर्यंतच्या प्रत्येक संख्येतील फरक किती असेल 1 चा, भागिले करा 1, आलं उत्तर किती 49। आलेल्या उत्तरात नेहमी +1 करायचा, इथे 1 आहे म्हणून नाही, आलेल्या उत्तरात नेहमी +1 करायचा, 49 + 1 म्हणजे 50। सरळ आपल्याला याच्यात हे 50 संख्या घेता येतात, इथं आता ह्या नियमाचा वापर करायची गरज नाही। 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज म्हणते तर 1 ते 50 पर्यंत संख्या किती होतील आपल्या, हे 50, हे 50 आपल्याला सरळ घेता येतात, परंतु जेव्हा ही पद्धत आठवत नसेल हे सरळ 50 घेता येतात तर आपलं उत्तर हे टॅली करण्यासाठी आहे की शेवटच्या संख्येतून 1 वजा करायचा, एकूण संख्या काढताना शेवटच्या संख्येतून 1 वजा करा, आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागा,
संख्येतील फरकाने भागितलं तर उत्तर आलं 49. 1 न भागलं तर आलेल्या उत्तरात 1 प्लस करा म्हणजे एकूण संख्या भेटल्या 50. तर आपल्याला याची सरासरी काढायची. हे 50 प्लस 1 म्हणजे किती होतील 51. 50 प्लस 1 हे 50 प्लस 1 म्हणजे 51. 51 गुणिले 50 भागिले किती येतील 2. हे 51 गुणिले 50 51 गुणिले 50 हे 51 गुणिले 50 भागिले 2. तर यामध्ये याला भाग द्या. बेदोनी हे 4 हे बेदोनी 4 बेदोनी 4 ह्या 5 मधून 4 गेले उरला 1 बे 5 10 25 आले. हे बे 1 बे म्हणजे 51 गुणिले किती राहिले 25. 51 गुणिले 25 25 1 25 25 शी 5 हातचे आले 2 25 शी 5 हातचे आले किती 2 25 5 125 हे 25 5 किती होतील हा 25 5 125 125 प्लस 2 127 म्हणजे याचं उत्तर किती येईल 1275. आपल्याला विचारलं 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती हे 1275. डायरेक्ट काढायचं. पहिली संख्या लिहायची शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या आणि उत्तर काढायचं. हे 1275 किती आलं उत्तर आपलं हे 1275. याच आधारे शाब्दिक उदाहरण अनेक विचारले जातात. जसं आपल्याला विचारलं ते एक इथं आहे 2 ते 100 पर्यंतच्या 2 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची 2 ते 100 पर्यंतच्या 2 ते 100 पर्यंतच्या हे विषम संख्यांची 2 ते 100 पर्यंतच्या आपल्याला काय काढायची आहे 2 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. 2 ते आता काय म्हणते 2 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. आता 2 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करा किंवा 2 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करा किंवा अगोदर सम घ्या नंतर विषम घ्या. कोणतीही घेतला तरी उत्तर आपले कसे येतील वेगवेगळे येतील. समची सम काढा विषमची विषम काढा. आता काय म्हणते 2 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती किंवा विषम संख्यांची बेरीज किती. समविषम हा शब्द प्रयोग केला तर नेहमी सम आणि विषम हा शब्द प्रयोग केला असेल तर सम आणि विषम या संख्यामध्ये हा फरक हा नेहमी 2 चा असतो. फरक कितीचा असतो फरक हा 2 चा असतो. काय म्हणते 2 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. 2 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. तर क्रमवार संख्यांची बेरीज करत असताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. तर आपल्याला त्याच धर्तीवर हे काढा. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. आता या धर्तीवर काढा. तर आता पहिली संख्या किती आहे क्रमवार सम म्हणलं तर सम घ्या विषम म्हणलं तर विषम घ्या. इथं आता काय म्हणते सम म्हणलं तर सम घ्या. पहिली संख्या दोन्ही सम आहे का नाही पाहायची. विषम म्हणलं तर विषम घ्यायची सम म्हणलं तर सम घ्या. 2 ते 100 पर्यंतच्या आता सम आणि विषम संख्या ओळखायच्या कशा हे संख्या या घटकामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. त्यासाठी एक संख्या या घटकाचा व्हिडिओ पूर्ण पहा. समसंख्या पहिली समसंख्या आहे 2 नंतर हे 2 ते 100 नंतरची कोणती येईल समसंख्या ही 100 येईल भागिले किती येतील 2 गुणिले इथे एकूण संख्या टाका. एकूण संख्या काढत असताना क्रमवार संख्येतल्या एकूण संख्या काढत असताना शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करा. नेहमी या शेवटच्या संख्येतून हा नियम जर लक्षात आला की सर्व सोडत आहे. शेवटच्या संख्येतून ही पहिली संख्या मायनस करा. आले 98. किती आले 98 आणि आलेल्या उत्तराला आपण दिलेल्या संख्येतील फरकाने बघा. फरक म्हणजे समसंख्या म्हणलं तर प्रत्येक संख्येचा फरक कितीचा असेल 2 चा. याच प्रश्नाची मांडणी अशी येते हे 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 प्लस 10 याच पद्धतीने आपण बेरीज करत गेलो 100 हे प्लस 100 केले तर बरोबर किती. हे प्रश्न विचारण्याचे ह्या 2 पद्धती राहतील. हे 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 प्लस 10 प्लस 12 याच पद्धतीने हे याचाच अर्थ हे डॅश डॅश म्हणजे काय याच पद्धतीने आपण हे 100 पर्यंत गेलो तर बरोबर उत्तर काय बरोबर उत्तर काय हे एक प्रश्न विचारण्याची पद्धत. दुसरी असा विचारला जाईल 2 ते 100 पर्यंत हे या 2 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारला जाईल. किंवा हाच आपल्याला दुसरा जर अजून शाब्दिक उदाहरण एक आपण एक संख्यामध्ये टाकला हे समसंख्यांच्या बेरजेमध्ये टाकला तर तिसरा असा आपण टाकला तर की पहिल्या रांगेत आपल्याला जर विचारलं की एका सभागृहामध्ये पहिल्या रांगेत 2 खुर्च्या होत्या दुसऱ्या रांगेत 4 खुर्च्या होत्या तिसऱ्या रांगेत 6 खुर्च्या होत्या चौथ्या रांगेत 8 खुर्च्या होत्या. याच क्रमाने जर गेलो आपण तर याच क्रमाने गेलो तर 100व्या रांगेत 100 रांगा तयार केल्या. याच क्रमाने जर 100 रांगा तयार केल्या याच क्रमाने किती आपल्याला जर 100 याच पद्धतीने गेलो तर आपल्याला याच पद्धतीने गेलो तर त्या ठिकाणी
हे 100व्या किंवा त्या रांगेत जर त्या सभागृहात 50 रांगा असतील, 50 रांगा, तर त्या सभागृहात खुर्च्या किती? अशा 50 रांगा असतील तर त्या सभागृहात खुर्च्या किती? या पद्धतीने अशा 50 रांगा केल्या तर त्या सभागृहात खुर्च्या किती? तर किंवा याच पद्धतीने गेलो तर शेवटच्या रांगेमध्ये हे 100 खुर्च्या होत्या, शेवटच्या रांगेमध्ये 100 खुर्च्या होत्या, तर त्या सभागृहामध्ये एकूण खुर्च्या किती? आता पुन्हा एकदा समजून घ्या, हे प्रश्न 3 असे अनेक विचारले जाते किंवा एका मंदिरात ज्यास गणेश एका मंदिरात जात आहे, पहिली पायरी चढता त्याने 2 फुले ठेवले, दुसऱ्या पायरीवर 4 फुले ठेवले, तिसऱ्या पायरीवर 6 फुले ठेवले, चौथ्या पायरीवर 8 फुले ठेवले, याच क्रमाने गेला तो आणि शेवटच्या पायरीवर त्याने 100 फुले ठेवले. शेवटच्या पायरीवर किती ठेवले? 100 फुले ठेवले. तर त्याने त्या पायऱ्यावर एकूण फुले किती ठेवली? तर त्या पायऱ्यावर त्याने एकूण फुले किती ठेवली असा विचारला जाते. किंवा एका रांगेत 2 खुर्च्या होत्या, दुसऱ्या रांगेत 4 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 6 खुर्च्या, चौथ्या रांगेत 8 खुर्च्या, याच क्रमाने गेलो आणि शेवटच्या रांगेत 100 खुर्च्या होत्या. शेवटच्या रांगेत 100 खुर्च्या होत्या तर त्या ठिकाणी रांगा किती असतील? त्या ठिकाणी रांगा किती असतील आणि त्या सभागृहामध्ये एकूण खुर्च्या किती असतील? अशा अनेक प्रकारे प्रश्न जे आहे तर या माध्यमातून विचारला जातात. म्हणजे की आपल्याला प्रश्न सोडवण्याची जी पद्धत असेल ती हीच असेल. प्रश्न सोडवण्याची पद्धत एकच आहे, परंतु प्रश्न विचारण्याच्या पद्धती अनेक आहेत. पुन्हा इकडे लक्ष द्या, या पद्धतीवर असा क्रमवार आला तर सरळ याचा अर्थ की क्रमवार संख्यांची बेरीज काढायची आहे. क्रमवार संख्यांची इथं काय काढायची आहे? बेरीज काढायची आहे. तर याच्या उलट कधी प्रश्न विचारला तर आपण आता सरळ बेरजेचे प्रश्न घेऊ, त्याच्यानंतर त्याच्या उलट प्रश्न घेऊ. तर आता हे काय येईल? पहिली संख्या किती येईल आपली? 2. हे 2. शेवटची संख्या किती येईल? 100. पहिली संख्या 2, शेवटची संख्या 100 भागिले 2 करायचं, गुणिले एकूण संख्या आहे. एकूण संख्या काढायचा, एकूण शेवटच्या रांगेत चेर किती असतील? 100. किंवा शेवटच्या पायरीवर फुले किती आहे? 100. पहिल्या पायरीवर किती आहे? 2. म्हणजे शेवटच्या पायरीतून पहिली पायरी वजा करा. किंवा शेवटची संख्या कोणती आहे आपली? 100. पहिली संख्या 2 आहे किंवा पहिली संख्या 2 आहे, इथे शेवटची संख्या 100 आहे. म्हणजे हे संख्या क्रमवार असेल आणि क्रमवार संख्या म्हणजे एका समान प्रकारे वाढत जाणाऱ्या संख्यांना क्रमवार संख्या असं म्हटलं जाते. तर शेवटच्या संख्येतून पहिली संख्या नेहमी हे वजा करा, लक्षात ठेवा. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या ही नेहमी वजा करा. या 100 - 2 आले उत्तर आपलं 98. या आलेल्या उत्तराला नेहमी दिलेल्या संख्येतला फरक आणि भागा. फरक 2चा असेल, 4चा असेल, 6चा असेल, 8चा असेल, 10चा असेल, 5चा असेल, जो काही फरक असेल त्या फरकाने भागा. इथं फरक आहे 2चा समजा, इथं आपण 2 न भागितलं तर उत्तर येईल याचं 49. याचं उत्तर आलं किती? 49. आलेल्या उत्तरात नेहमी काय मिळवायचा? 1. आलेल्या उत्तरात नेहमी 1 मिळवावा. इथं जर समसंख्या असेल तर सम घ्यायच्या, विषम म्हणला तर आपण जर विषम म्हणला असतं तर पहिली संख्या आपली 3 आली असती, शेवटची 99 आली असती. पहिली संख्या किती आली असती? 3. शेवटची किती आली असती? 99. हे पहिली संख्या 3 आणि शेवटची 99. असे जर आपण विषम आला असेल तर हे पद्धत घेतली असती. परंतु इथं सम म्हणलं तर आपल्याला समसंख्या घ्या. सरळ सम 2 आहे, सम हे 100 आहे. तर गुणिले एकूण संख्या किती आहे? 49 + 1 50. हे गुणिले एकूण संख्या किती आले? 50. म्हणजे त्या ठिकाणी एकूण रांगा किती आहेत म्हणलं त्या सभागृहामध्ये, या पद्धतीला विचारलं एकूण रांगा किती आहेत? 50 रांगा आहेत. त्या ठिकाणी एकूण पायऱ्या किती आहेत त्या मंदिरात चढण्याकरिता? एकूण पायऱ्या किती जर असा विचारला तर एकूण पायऱ्या 50 आहेत. म्हणजे 2 ते 100 पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत असा प्रश्न विचारला तर उत्तर काय येईल आपलं? 50. म्हणजे 2 4 6 8 याच पद्धतीने गेल्यास म्हणजे आपल्याला एकूण संख्या किती असतील त्या ठिकाणी? तर 50 येईल. त्या ठिकाणी संख्या किती आहेत तर उत्तर आपलं काय येईल? 50 हा त्याचं उत्तर येईल. तर एकूण संख्या काढण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, क्रमवार संख्या दिल्या असतील आणि आपल्याला पहिलं पद आणि शेवटचं पद दिलं आणि क्रमवार पद असतील तर त्यावेळेला शेवटच्या पदामधून पहिलं पद वजा करावे. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतला जो फरक असते, इथं सम म्हटल्यामुळे 2चा घ्या, विषम म्हणलं तर 2चा घ्या. आणि एरवी सम आणि विषमचा उल्लेख नसेल, नैसर्गिक संख्या असेल तर 1चा असेल. आणि एरवी कोणतीही संख्या आपल्याला क्रमवार दिल्या तर आपल्याला त्याच्यातला फरक दिला असेल, 5चा असेल, 10चा असेल, 15चा, तर त्यावेळेचा तो फरक इथे घ्यायचा आणि त्या फरकानं भागायचं. 49 + 1 50 आल्या तर एकूण संख्यांची ही बेरीज निघाल आपली. आता इथे 100 + 2 किती आले? 102 गुणिले 50 आणि हे भागिले 2. हे 100 + 2 इथं पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या म्हणजे निघाले एकूण संख्यांची बेरीज. म्हणजे 2 पंच 10, 2 1 2 म्हणजे की 51 गुणिले 50 येतील. 51 गुणिले 50 0, 5 1 5, 5 5 25 म्हणजे 2550. 2550 म्हणजे त्या एकूण संख्यांची बेरीज विचारली तर 2550.
त्या सभागृहात एकूण खुर्च्या किती असतील तर 2550. आणि त्या मंदिरात जातावेळी गणेशने त्या पायऱ्यावर एकूण किती फुले ठेवले असा प्रश्न विचारला तर 2550. 2550 या पद्धतीत हे प्रश्न विचारले जातात. नंतरचा असा हाच प्रश्न जशाचा तसा राहील की याच्यात फक्त एक संख्या बदल केला जाईल. आपल्याला ही संख्या विचारण्याच्या ऐवजी अनेक प्रकारच्या अशा संख्या दिल्या जातात. जसं आता विचारलं ए सम आणि विषम म्हणलं तर फरक आपण दोनचा सम विषमचा काढू शकतो. जसं आपल्याला दिलेला आहे हे सम आणि विषम विचारलं तर आपण हे काढू शकतो. तर आपल्याला जर प्रश्न असा दिला हे समजा 5 10 प्लस 15 याच पद्धतीने गेलो आपण 5 10 15 याच पद्धतीने गेलो 120 पर्यंत. याच पद्धतीने जर आपण 120 पर्यंत गेलो 120 तर बरोबर किती येईल म्हणजे हे 5 10 15 आणि याच पद्धतीने 120 पर्यंत गेलो तर उत्तर काय येईल आपलं. या पद्धतीत आता प्रश्न विचारला की याचं उत्तर किती किंवा आता याचं उत्तर काय येईल असा प्रश्न विचारला. हे 5 10 15 याच पद्धतीने 120 गेलो किंवा एका सभागृहामध्ये पहिल्या रांगेत 5 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 10 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 15 खुर्च्या आणि शेवटच्या रांगेमध्ये याचप्रमाणे रांगा करत गेला तर त्यावेळेस शेवटच्या रांगेत 120 खुर्च्या असतील. शेवटच्या रांगेत 120 खुर्च्या असतील तर त्या सभागृहामध्ये एकूण रांगा किती किंवा एकूण खुर्च्या किती पहिला प्रकार. दुसरा याच्या उलट विचारला जाईल ते सांगितलं जाईल. दुसरा की म्हणजे या पद्धतीनं किंवा मग एका मंदिरात जात असताना पहिल्या पायरीवर 5 फुले, दुसऱ्या पायरीवर 10 फुले, तिसऱ्या पायरीवर 15 फुले याच पद्धतीनं फुले ठेवत गेलो आणि शेवटच्या पायरीवर आपण 120 फुले ठेवली तर त्या मंदिरात जात असताना एकूण पायऱ्यावर किती फुले ठेवली असा प्रश्न विचारला जाईल. किंवा मग 5 10 15 याच पद्धतीने बेरीज करत गेलो तर या एकूण संख्यांची बेरीज म्हणजे आपल्याला त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न विचारला तर उत्तर काढायचं असते त्याचा क्रमवार संख्यांची बेरीज. म्हणजे क्रमवार संख्यांची काय करायची बेरीज. क्रमवार संख्यांची बेरीज जर काढायची असेल क्रमवार संख्यांची बेरीज करायची असेल तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या करायचं. आणि या क्रमवार संख्यांच्या बेरीज आता पहिली संख्या कोणती येईल इथे या ठिकाणी पहिली संख्या घ्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. आता या ठिकाणी पहिली संख्या कोणती येईल 5. ही पहिली संख्या कोणती या ठिकाणी पहिली संख्या येईल 5 आणि शेवटची संख्या कोणती येईल 120. शेवटची संख्या कोणती येईल 120. हे 5 120 गुणिले एकूण संख्या भागिले 2 करा. गुणिले एकूण संख्या भागिले 2. आता एकूण संख्या काढायचा आहे तर आपल्याला 120 वजा किती करायला लागेल 5. म्हणजे 120 मधून काय करायला लागेल हे 120 मायनस 5 करा म्हणजे राहिले किती 115. 115 या 115 भागिले 5 करा. इथं आता 5 ने का भागितलं याच्यापूर्वी 2 ने भागितलं. सम म्हणलं तर 2 ने भागायचं विषम म्हणलं तर 2 ने. इथं आता प्रत्येक संख्येला हे 5 10 15 5 ने वाढत जात आहे आणि म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक संख्येतला फरक कितीचा 5 चा. म्हणजे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करावी. शेवटच्या संख्येतून काय करायचं पहिली संख्या वजा करावी. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागावे. दिलेल्या संख्येतील फरकाने भागावे. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागावे. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागावे. आता याला भागा किती येईल भाग किती 5. हे 5 दोन्ही 10 इथे किती येतील 5 दोन्ही 10. उरला किती हे 5 दोन्ही 10 उरला किती 1 5 3 15 म्हणजे किती येतील हा 23. उत्तर किती येईल याचं 23. आणि 23 प्लस किती करायचा 1. आलेल्या उत्तरात नेहमी 1 प्लस करा. म्हणजे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा केली. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भाग दिला. म्हणजे आलेल्या उत्तरात नेहमी हे 1 प्लस करा. 23 प्लस 1 24. त्या मंदिरात पायऱ्या किती असतील तर किती आल्या असत्या 24. त्या सभागृहात एकूण रांगा किती आहेत असा प्रश्न विचारला तर 24. त्या संख्या एकूण किती सांगा म्हणलं तर 24. हे 3 उत्तर आपल्याला मिळते. परंतु त्या एकूण संख्यांची बेरीज सांगा. त्या सभागृहातील एकूण खुर्च्या किती आहेत किंवा त्या पायऱ्यावर एकूण किती फुले ठेवले असं म्हणलं तर क्रमवार संख्यांची बेरीज करा. आणि क्रमवार संख्यांची बेरीज करताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 करा. हे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 करा. 120 हे 120 प्लस 5 म्हणजे किती येतील 125 गुणिले किती येतील 24 भागिले किती येतील 2. 125 गुणिले 24 भागिले 2 किती येतील हा बे 1 बे बे दोन्ही 4 किती येईल हा बे 1 बे बे दोन्ही 4 बे दोन्ही हे किती येतील बे दोन्ही 4
नंतर आले 125 गुणिले किती येतील 12. 125 गुणिले 12 हे 12 पंच 60, हे 12 पंच 60, 60 शी किती येईल 0, हातचे आले 6. 12 दोन्ही 24, 24 प्लस 6 हे 12 दोन्ही 24, 24 प्लस 6 किती होतील 30, 30 शी 0, हातचे आले 3. 12 1 12, 12 आणि 3 15 म्हणजे किती आले 1500. त्या एकूण संख्यांची बेरीज म्हणलं असतं तर किती आले असते 1500. त्या एकूण संख्यांची बेरीज हे त्या एकूण संख्यांची बेरीज हे 1500, त्या एकूण संख्यांची बेरीज हे 1500 असेल. त्या एकूण संख्यांची बेरीज किती म्हणलं तर किती येईल 1500. एकूण संख्यांची बेरीज किती येईल आपली 1500. त्या सभागृहात एकूण खुर्च्या किती 15, त्या पायऱ्यावर एकूण फुले किती 1500. या पद्धतीतले उत्तर. नंतरचा हा प्रश्न पहा. गणेश एका मंदिरामध्ये 100 पायऱ्या चढून गेला. गणेश एका मंदिरामध्ये 100 पायऱ्या चढून गेला. त्याने एक पायरी चढली असता एक फुल ठेवले, दुसरी पायरी चढली असता 2 फुले ठेवली, तिसरी पायरी चढली असता 3 फुले ठेवली. याच क्रमाने 100 पायऱ्या चढल्या व उरलेली 500 फुले देवाला चढवली तर त्यांच्याजवळ एकूण किती फुले होती. त्याच्याजवळ एकूण फुले किती काढायचा. आता हा प्रश्न किती मोठा दिसतो. याच्यावर अजूनही 1-2 लाईन आपल्याला वाढवता येते. किंवा असं म्हणलं की एका सभागृहामध्ये 100 रांगा होत्या. प्रत्येक रांगेत पहिल्या रांगेत 1 चेअर, दुसऱ्या रांगेत 2 चेअर, तिसऱ्या रांगेत 3 चेअर अशा चेअर ठेवल्या व व्यासपीठावर 500 चेअर ठेवल्या तर त्या सभागृहात एकूण चेअर किती. अशाही प्रश्न तयार करता येतात अनेक प्रकारचे. किंवा मग सरळ हा प्रश्न काय 1 ते 100 पर्यंत. आता संख्येत विचारला असता, संख्येत इकडे लक्ष द्या, संख्येत विचारला असता तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढा. संख्येत विचारला असता त्याचा अर्थ काय होते 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती. हा जर संख्येत विचारला असता तर असं झाला असता 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. हा जर संख्येत आपल्याला विचारला असता तर असं याचं आलं असतं 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढा. तर आपल्याला 1 ते 100 एकूण संख्यांची बेरीज हा सूत्र वापरा. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. पहिली संख्या पहिली पायरीवर 1 फूल ठेवले, दुसऱ्या पायरीवर 2 ठेवले तर अशा पहिली संख्या 1, शेवटची संख्या कोणती येईल 100 गुणिले एकूण संख्या करा भागिले 2. आता गुणिले एकूण संख्या काढायच्या. गुणिले हे एकूण संख्या काढायच्या असेल, गुणिले काय काढायचं आहे आपल्याला, गुणिले हे एकूण संख्या काढायच्या. तर एकूण संख्या काढत असताना हे काय काढत असताना गुणिले काय करायचं एकूण संख्या काढायच्या. आणि एकूण संख्या काढताना क्रमवार संख्येतल्या शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. शेवटच्या संख्येतून काय करा पहिली संख्या वजा करा. शेवटची संख्या 100 आणि पहिली संख्या 1 हे मायनस केली. आलं उत्तर आपलं 99. आलेल्या उत्तराला दिलेल्या संख्येतला फरक बघा. पहिल्या दिलेल्या प्रत्येक फुलातला फरक 1 2 असा फरक किती आहे 1 चा 1 न म्हणजे आलं 99. आलेल्या उत्तरात नेहमी 1 प्लस करतो. 99 प्लस 1 म्हणजे एकूण संख्या किती होतील या ठिकाणी 100. हे डायरेक्ट उत्तर लिहिलं असतं, परंतु या पद्धतीने काढा. हे उत्तर काढण्याची पद्धत तुमच्या लक्षात येईल. हे 100 एकूण संख्या काढण्यासाठी शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागा. आलेल्या उत्तरामध्ये नेहमी 1 मिळवा. आलेल्या उत्तरामध्ये हा जो काय नेहमी 1 मिळवा. या आलेल्या उत्तरामध्ये नेहमी 1 मिळवा म्हणजे उत्तर मिळेल. नंतरचा काय बे 1 बे 5 10 किंवा 100 प्लस 1 म्हणजे 101 गुणिले किती येतील बे 5 10 म्हणजे हे 50. 101 गुणिले 50 म्हणजे हा 0 येईल. 5 1 5 5 0 0 5 1 5 5050. याचं उत्तर काय येईल 5050. म्हणजे त्या सभागृहात एकूण खुर्च्या किती हे 500 हे 5050 हे त्या पायऱ्यावरचे झाले. त्या एकूण फुले व उरलेली फुले त्याने काय केले 500 फुले हे कशात ठेवली देवाला चढवली. 500 फुले हे देवाला चढली. पायऱ्यावर ठेवलेली फुले किती आहे 5050 पायऱ्यावर ठेवलेली. किंवा खाली ठेवलेला चेअर किती आहे 5050 आणि व्यासपीठावरच्या हे 500. तर या पद्धतीने याची बेरीज करा. हे 500 याच्यात टाका. तर त्याच्याजवळ एकूण फुले किती म्हणते त्याच्याजवळ एकूण फुले किती पायऱ्यावर ठेवली आणि मंदिरात टाकली तर एकूण फुले याची बेरीज करा 0 5 5 5 5550. त्याच्याजवळ एकूण फुले किती तर त्याच्याजवळ एकूण फुले हे 5550 असते. पहिलाच आपला पर्याय असेल 5050. इथं घाई करू नका.
इथं नंतर उरलेली 500 फुले देवाला चढवली, उरलेली 500 फुले, तर हे 500 या ठिकाणी प्लस करावे लागतील, म्हणजेच आपला हे दुसरा पर्याय राहील 5550. गणितामध्ये जर उत्तर आपला आलं तर आपण लय फास्ट घाई करतो, घाई करू नका. एक प्रश्न हा तुमचा जाईल हे या पद्धतीत. आणि नंतर जर अनेक प्रकारे जर प्रश्न विचारले किंवा असा प्रश्न विचारला किंवा कोणत्याही पद्धतीत विचारला, जसा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, हा एक विचारला, 1 + 3 + 5 + 7, याच पद्धतीने आपण 999 पर्यंत गेलो. बरोबर किती? 999 पर्यंत बरोबर किती असा प्रश्न. आता हे प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्याला याची मांडणी 999 पर्यंत होणार. किंवा मग असा याचा शाब्दिक जर विचारलं, हे अंकच झालं, शाब्दिक विचारला तर असं विचारलं 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करा. 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज काढा. किंवा बेरीज किती म्हणते, 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, किंवा 1 3 5 7 याच क्रमाने 999 पर्यंत गेलं. 999 पर्यंत गेलो आपण तर उत्तर काय? याचप्रमाणे 1 3 5 7 असं 1 3 5 आणि 900, याचा या डॅश डॅशचा अर्थ काय? याच पद्धतीने याच क्रमाने 999 पर्यंत जायचं, याच पद्धतीने याच क्रमाने 999 पर्यंत जायचं. तर त्यावेळेस काय होईल आपल्याला, तर आता हे क्रमवार, हे दिलेल्या संख्या काय आहे? क्रमवार. आणि क्रमवार अनेक प्रकारचे जे काही घटक व्यवहारिक उदाहरणामध्ये याच्यावर विचारले जातात, त्यावेळेस इथं कोणत्याही प्रकारचे विचलित न होता प्रत्येक प्रश्न हा आपलं मन विचलित करण्यासाठी राहतो. प्रत्येक प्रश्न, आता एवढा प्रश्न दिसल्यावर आपलं उत्तर काढण्याच्या पद्धती हे एकच असतील. त्यासाठी काय करा की इथं आता पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 करा. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले काय येईल? 2. तर पहिली संख्या किती येईल? आता पहिली 1 ते इथं विषम म्हणलं, 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज घ्या. पहिली संख्या इथं किती दिलेली आहे? 1. हे 1 ही विषम आहे. नंतर 1000 ही विषम आहे का? नाही. याच्या दरम्यानची किती? 999 घ्या. 999 गुणिले एकूण संख्या करा, भागिले काय करा? 2. गुणिले एकूण संख्या भागिले 2. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करा. शेवटची संख्या किती आहे आपली? हे शेवटची संख्या 999, हे विषम म्हटलं, इथं दिलेली आहे 999. 999 वजा किती करा लागेल? 1. 999 वजा 1 करा, हा 8 येतील, 9 9 किती येतील? हे 998 भागिले 2 करा. इथं 2 कुठून आले? आता 2 हे विषम म्हटलं फरक, हे 1 3 5 7 2, इथं फरक कितीचा दिला? 2चा. 2चा दिला तर 2चा घ्या, 4चा दिला तर 4चा घ्या, 6चा 5चा 10चा, इथं 2 घ्या. इथं 2 घेतला आपल्याला, इथं 2 घेतले. तर आता इथं भाग द्या, इथे किती येईल? 42 8 उरला 1, हे 92 18 उरला 1, हे 92 18, म्हणजे उत्तर किती आलं? 499 प्लस किती? 1. 499 प्लस 1, हे 499. 998 भागिले 2, 499. 499 प्लस 1 म्हणजे किती व्हायला? 499 500 व्हायला, हे 500. किंवा सरळ आपल्याला या पद्धतीत तुम्हाला जर जेव्हा प्रश्न मोठा दिला जाईल 1 ते 1000, 1 ते 2000 समविषम, तर अर्ध्या सम अर्ध्या विषम राहतात. 1 ते 1000 पर्यंत म्हणते, 1 ते 1000 पर्यंत म्हणलं तर 500 समसंख्या राहतील, 500 काय राहतील? विषम संख्या राहतील. या पद्धतीत नाही तर या पद्धतीत शेवटी काढा. जर या पटीत संख्या दिल्या तर डायरेक्ट काढता येईल, या पटीत नाही दिल्या तर या सूत्राने काढता येते. क्रमवार संख्यामध्ये दिल्या असता एकूण संख्या काढताना शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागा, आलेल्या उत्तरामध्ये नेहमी 1 मिळवावा म्हणजे एकूण संख्या मिळतील. आलेल्या या उत्तरामध्ये आहे जे नेहमी 1 मिळवा म्हणजे एकूण संख्या मिळतील. एकूण संख्या आल्या 500, तर आपल्याला हे 999 प्लस 1 म्हणजे किती वाले? हे 1000. 1000 गुणिले किती वाले? 500 भागिले किती करा? हे 2 आलेले आपले, हे 2 आलेले 2 किती येईल? बे 1 बे, बे 5 10, बे 0 0 भागाकार करा. नंतरचा काय आला? 500, हे 500 गुणिले 500, 500 गुणिले 500, 1 2 3 4, हा 1 हा 2 हा 3 आणि 4, 1 2 3 4 या पद्धतीने. हे गुणाकारामध्ये 0 आले, 0 देतो, 1 2 3 4, 1 2 3 4 गुणाकार 5 5 25, हे झालं त्याचं उत्तर. म्हणजे किती आला? 2,50,000, 2,50,000 या संख्यांची बेरीज
या संख्यांची बेरीज 2,50,000. या पद्धतीत उत्तरे काढा. या पद्धतीत काय काढा? उत्तरे काढा. कधी कधी साधा असा प्रश्न विचारला जाते मित्रांनो, पुन्हा लक्ष द्या, पुन्हा एक सांगतो एक प्रश्न की आपल्याला पहिला असा प्रश्न विचारला जाते की पहिल्या 500 पर्यंतच्या हे पहिल्या 500 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? बेरीज किती? पहिल्या 500 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? आता काय म्हणते? पहिल्या 500 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढा. पहिल्या 500 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. तर पहिल्या 500 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला पहिल्या आणि सम हा शब्दप्रयोग केला, पहिल्या आणि विषम हा शब्दप्रयोग केला, तर त्या संख्यांची काढायची सरासरी मित्रांनो. त्या संख्यांची काढायची काय? सरासरी. पहिल्या 500 समसंख्यांची बेरीज किती म्हणते? बेरीज. तर पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी काढता येते. सम म्हणलं तर दिलेल्या संख्येत आपण 1 मिळवतो म्हणजे सरासरी मिळेल. किती? 500. आणि इथं जर आता विषम म्हणला असता तर दिलेली संख्या सरासरीच्या ठिकाणी दिली. इथं आता हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा विचारला असता पहिल्या 500 विषम संख्यांची बेरीज किती? पहिल्या 500 विषम संख्यांची बेरीज किती असा जर विचारला असता. पहिल्या 500 समसंख्यांची बेरीज म्हटलं तर बेरीज आपल्याला विचारली पहिल्या 500 समसंख्या, तर आपल्याला दिलेल्या पहिला आणि सम आणि विषम शब्द प्रयोग केला, पहिल्या आणि सम आणि विषम केला, पहिल्या 500, पहिल्या 1000, पहिल्या 5000 असाही प्रश्न शब्द प्रयोग केला जातो. त्यावेळेस काय लक्षात ठेवा, पहिल्या 500 सम विचारला तर पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी, तर दिलेल्या संख्येत 1 मिळवायचं म्हणजे 501 ही झाली सरासरी. पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी. आणि आपल्याला काय सांगितलंय? सरासरी गुणिले एकूण संख्या करा. सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे एकूण संख्यांची मिळेल बेरीज. एकूण संख्यांची बेरीज काढण्यासाठी सरासरी गुणिले एकूण संख्या करा. एकूण संख्यांची काय मिळेल? बेरीज. पहिल्या 500 समसंख्यांची बेरीज किती? तर पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी काढा. पहिल्या आणि सम हा शब्द प्रयोग केला, पहिल्या आणि सम हा शब्द प्रयोग केला तर दिलेल्या संख्येत नेहमी 1 मिळवावा म्हणजे सरासरी मिळेल. पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी 500, पहिल्या 1000 समसंख्यांची सरासरी 1001, पहिल्या 1500 समसंख्यांची सरासरी 1501, पहिल्या 2000 समसंख्यांची सरासरी 2001 म्हणजे समवलं. आणि नंतर गुणिले एकूण संख्या किती आहे? 500. पहिल्या 500 म्हणते 500 हे 0 नंतर किती? 5 1 5 हे 5 0 0 5 5 25 म्हणजे हे 2,50,500 2,50,500 पहिल्या समसंख्यांची बेरीज. पहिल्या 500 समसंख्या. आता पहिल्या 500 विषम संख्यांची पहिल्या आणि विषम हा शब्द प्रयोग केला तर दिलेली संख्या सरासरीच्या ठिकाणी लिहावी. दिलेले किती आहे? 500. पहिल्या 500 समसंख्ये पहिल्या 500 विषम संख्यांची सरासरी विचारली तर 500. पहिल्या 2000 विषम संख्यांची सरासरी, पहिल्या 2000 विषम संख्यांची सरासरी 2000, पहिल्या 5000 विषम संख्यांची सरासरी 5000, पहिल्या 10000 विषम संख्यांची सरासरी 10000, पहिल्या 20000 विषम संख्यांची सरासरी हे 20000 येईल. म्हणजे की एवढा असे जर प्रश्न कधी विचारले तर हे दोन नियम लक्षात ठेवा. पहिले आणि सम केला तर दिलेल्या सरासरीत 1 मिळवा. याच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा याचं स्पष्टीकरण याच्या पूर्वी दिलेलं आहे, ते सुद्धा एक पाहून घ्या खूप शॉर्टकट मध्ये काही सेकंदात. पहिले आणि 500 विषम असं पहिले आणि विषम हा शब्द प्रयोग केला तर दिलेली संख्या सरासरीच्या ठिकाणी नेहमीच लिहावी. गुणिले एकूण संख्या करा 500. एकूण संख्या किती आहे? 500. 1 2 3 4 गुणाकारात 0 आले तर 0 द्या आणि 5 5 25 करा. हे 5 5 25 हे झाले आपल्याला उत्तर मिळेल. हे डायरेक्ट आपल्याला काय मिळेल? या पद्धतीतले उत्तर हे 2,50,000. हे झालं आपल्याला क्रमवार संख्यांची काय करणे? बेरीज. आता क्रमवार संख्यांची काय केली आपण? या पद्धतीमध्ये क्रमवार संख्यांची बेरीज केली तर आपल्याला याच बेरजेच्या आधारे 1 ते 2 प्रश्न असा उलट विचारला जाते. उलट म्हणजे की आपण जसं आपण या संख्या काढल्या तर आपल्याला की इथून असा आपल्याला या प्रश्न असा विचारला जाते की जसं 3 असेल, हे 3 असेल, 6 या पद्धतीत, 9 या पद्धतीत गेलो आपण तर 11वे पद काढा किंवा 11वे पद काढा. जसं आपण 11वे पद काढा असा प्रश्न विचारला जाते. हे 3 6 9 12 याच पद्धतीने गेलो
तर 11वे पद कोणते असेल, 11वे पद कोणते असेल? किंवा पहिल्या रांगेत 3 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 6 खुर्च्या आणि तिसऱ्या रांगेत 9 खुर्च्या, तर 11व्या रांगेतल्या एकूण खुर्च्या किती म्हणते? 11व्या रांगेतल्या एकूण खुर्च्या काढा, असा प्रश्न येते. समजून घ्या. 3 6 9 या पद्धतीत गेलो तर 11वे पद कोणतं म्हणते? किंवा मग असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हे 2 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, याच पद्धतीने गेलो तर 20वे पद काढा. 20वे पद कोणते? 20वे पद कोणते? पहिल्या रांगेत 2 फुले, दुसऱ्या रांगेत 4 फुले, तिसऱ्या रांगेत 6 फुले, किंवा पहिल्या पायरीवर 2 फुले, दुसऱ्या पायरीवर 4 फुले, तिसऱ्या पायरीवर 6 फुले, चौथ्या पायरीवर 8 फुले, याच क्रमाने आपण फुले ठेवीत गेलो तर 20व्या पायरीवर, हे 20व्या पायरीवर किती फुले असतील असा प्रश्न विचारला जाते. किंवा पहिल्या रांगेत 2 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 4 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 6 खुर्च्या, चौथ्या रांगेत 8 खुर्च्या, याच पद्धतीने आपण रांगा लावित गेलो तर 20व्या रांगेतल्या एकूण खुर्च्या किती म्हणते? 20व्या रांगेतल्या एकूण खुर्च्या किती? 20व्या रांगेतल्या एकूण खुर्च्या किती म्हणजे 20व्या रांगेतल्या एकूण खुर्च्या किती? किंवा त्या सभागृहात एकूण खुर्च्या किती आहेत? किंवा त्या मंदिरात जातावेळी पायऱ्यावर एकूण फुले किती ठेवले? किंवा 2 4 6 8 याच पद्धतीने आपण बेरीज केली. 20व्या पदापर्यंत बेरीज केली तर एकूण बेरीज किती? तर त्यावेळेस आपण बेरीज करतावेळी आपण क्रमवार संख्यांची, तर हे 11वे पद माहित पाहिजे आपल्याला, 11वे पद. तर त्यावेळेस काय करायचं की जे आपण पहिली संख्येतून आता काय करतो, एकूण संख्या आहे, हे जे 11वे पद म्हणजे एकूण संख्या, एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या 11 आहे. तर एकूण संख्या काढतावेळी आपण काय करतो, पहिल्या संख्येतून शेवटच्या संख्येतून पहिली संख्या, जे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करतो, आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागतो, आलेल्या उत्तरात +1 करतो. हेच उत्तर लक्षात ठेवायचं आपण. याच्या उलट क्रिया करायची, याच्या काय करायची? उलट क्रिया. याच्या उलट क्रिया करा. ह्या एकूण संख्येतून काय करायचं? एकूण संख्या किती आहे? 11. एकूण संख्येतून 1 वजा करावा. एकूण संख्येतून काय करायचं? 1 वजा. इथं प्लस केला तर याच्या उलट क्रिया करायचा, प्लस. हे एकूण संख्येतून इथं संख्या किती आहेत? एकूण संख्या, एकूण पद, एकूण संख्या, एकूण पद आणि 10वी रांग, 11वी रांग, जे 11वी रांग जेवढ्या दिल्या तेवढ्या घ्यायच्या. इथं रांग किती दिलेल्या आहे? 11. म्हणजे एकूण संख्या किती आहे त्या ठिकाणी? 11. एकूण संख्येतून नेहमी 1 वजा करायचा. आणि हे पाठ करू नका, याच्या उलट ठेवा. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, आलेल्या उत्तराला दिलेल्या संख्येतील फरकाने भागा, आलेल्या फरकामध्ये नेहमी 1 प्लस करा, एकूण संख्या भेटते. आणि एकूण संख्या दिली असेल आणि शेवटचं पद काढा म्हणते, एकूण संख्या दिली आणि शेवटचं पद काढा म्हणला तर एकूण संख्येतून नेहमी 1 वजा करावा. एकूण संख्येतून नेहमी एकूण संख्या दिल्या आणि शेवटचं पद काढायचं, एकूण संख्येतून 1 वजा करा. याच्या उलट हे प्लसच्या विरुद्ध क्रिया कोणती? मायनस. मायनस केला 10. इथं फरकाने भागतो तर इथं भागाकाराच्या उलट क्रिया गुणाकार. इथं आता फरक किती आहे? 3चा. हे 3 2 6, याला 3 ने गुणा. हे 10 त्रिक 30. तर शेवटच्या संख्येतून पहिली संख्या काय करतो? वजा करतो. तर इथं वजा न करता पहिली संख्या मिळवा. पहिली संख्या काय मिळवा म्हणजे किती वाले? 33. म्हणजे शेवटची संख्या मिळेल काय? शेवटची संख्या. शेवटची संख्या किती असतील? इथं 33. म्हणजे हे आपल्याला 11वे पद विचारला, 11वे पद, तर 11वे पद येईल 33. कोणतं येईल? 11वे पद कोणतं येईल आपलं? 33. म्हणजे याच्या उलट क्रिया करायचा. आणि आपल्याला आता एकूण संख्या काढा म्हणलं, हे 11वे पद म्हणजे एकूण पद किती आहेत? एकूण पद किती आहेत किंवा एकूण संख्या किती आहेत असं विचारलं तर शेवटच्या संख्येतून काय करतो आपण? पहिली संख्या, या 33 मधून 3 मायनस करतो, राहिले 30. आलेल्या उत्तराला दिलेल्या फरकाने भागतो 3. 10 प्लस 1 11. उत्तर किती आलं? 11. ह्याच्या उलट करा की एकूण संख्येतून 1 वजा करायचा, आलेल्या उत्तराला दिलेल्या संख्येतील गुणायचे. इथं भागाकार आहे म्हणून इथं गुणाकार. याच्या विरुद्ध क्रिया करा द्या, गुणाकार. आणि इथं प्लस करतो शेवटची संख्या, इथं मायनस करतो शेवटची संख्या, तर इथं प्लस करा. म्हणजे शेवटची संख्या किती असेल? 33. शेवटच्या रांगेत खुर्च्या किती असतील? 33. आणि शेवटच्या पायरीवर म्हणजे सर्वात शेवटच्या पायरीवर आपण किती फुले ठेवली? 33 फुले. किंवा एकूण फुले किती लागला म्हणला तर आता एकूण संख्येची बेरीज करा. पहिली संख्या किती आहे या ठिकाणी? 3. पहिली संख्या किती आहे? 3. शेवटची संख्या किती आहे? 33. गुणिले एकूण संख्या किती आहे? 11. भागिले किती येईल? 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. 33 प्लस हे 3 करा, किती होतील आपले? अगोदर यांची बेरीज करा. 33 प्लस 3 म्हणजे 36. गुणिले किती येतील? 11. भागिले किती करा लागल? 2. हे भागिले 2. हे बे 1 बे उरलाय 1 बे 8 16 म्हणजे 18 गुणिले किती आले? 11. 11 8
88, 88 8, हा आले 8, 11 1 11, 11 8 19 म्हणजे 198. त्या पाऱ्यावर एकूण फुले किती असतील 198. या संख्यांची एकूण बेरीज किती 198. त्या सभागृहात एकूण खुर्च्या किती 198. अशा प्रकारच्या विविध प्रकारावर प्रश्न विचारले जातात, परंतु सोडवण्याची हीच पद्धत आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला क्रमवार संख्या अशा या पद्धती दिली असेल तर या पद्धतीवर सोडवा. तसं आता हे प्रश्न दिलेले आहेत सर 2 4 6 8 10 12 याच 20वे पद काढा, म्हणजे 20वी संख्या काढा, किंवा 20व्या पायरीवर किती फुले आहेत ते काढा, किंवा 20व्या क्रमांकाची जी रांग आहे तर त्या रांगेत एकूण खुर्च्या किती हे काढा. तर आपल्याला काय करायचं, एकूण पद किती आहे 20, हे प्लस केलं याच्या उलट करा, इथं किती करावं लागेल -1 19. आलेल्या उत्तराला इथं भागतो तर इथं काय करावं लागेल गुणा लागेल. फरक कितीचा आहे 2चा. 19 दोन्ही 38. इथं काय करतो शेवटची संख्येतून पहिली संख्या मायनस करतो तर इथं काय करावं लागेल प्लस, म्हणजे किती येतील 40. शेवटची संख्या या ठिकाणी शेवट 20वे पद कोणते असेल 40. 20वे पद कोणते आहे 40. एकूण पद किती आहे 20. एकूण पद किती आहे, एकूण संख्या किती आहे 20. हे 40 आपण शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करतो. हे आता उत्तर पहा, टॅली करा. 40 वजा किती 2 येईल 38, भागिले करतो 2 येईल 19, प्लस 1 म्हणजे किती होतील 20. हे 20वे पद. म्हणजे आता किती आले, शेवटच्या रांगेत खुर्च्या किती आहेत 40, शेवटच्या पायरीवर फुले किती आहेत 40, आणि 20वे पद कोणते आहे किंवा 20वी संख्या कोणती येईल आपली 40. आणि एकूण संख्येची बेरीज पहिली संख्या प्लस शेवटची संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या करा. एकूण संख्या किती हे 20. एकूण संख्या घ्यायला लागेल, एकूण संख्या हे 20. हे 40 प्लस 2 42 गुणिले किती येईल 20 भागिले किती येतील 2. 42 गुणिले 20 भागिले 2. हा बे 1 बे 0 0 म्हणजे किती येईल हे 42 गुणिले 10 म्हणजे 420. एकूण फुले किती 420. या संख्यांची बेरीज किती येईल 420. 20वे पद कोणते येईल 40. 20वे पद कोणते येईल 40. या प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करा. याच्या पूर्वीचे अनेक व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. याच्यानंतरही तुम्हाला नवनवीन अशाच प्रकारे नवनवीन एका सूत्राच्या आधारे अनेक प्रकारचे प्रश्न सुटलेले. आज सूत्र आपण बदललेले नाही, प्रश्नाचे प्रकार अनेक झालेले आहेत, सूत्र एक. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं एक कर्तव्य म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ग्रामीण शहरी सर्वच विद्यार्थ्यांना जे होतकरू आहे, महाराष्ट्रातले होतकरू आहे, गरजूवंत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ ही माहिती काळजीपूर्वक पोहोचवा, जेणेकरून त्यांना शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी आमचा जो काही हा उपक्रम चालू आहे या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल. सराव पेपर जे PDF आम्ही मोफत दिला जातो त्याचा सुद्धा त्यांना फायदा होईल. आणि आपल्या जे देशमुख पब्लिकेशनचे बरेचसे बुक प्रकाशित झालेले आहेत आणि आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपले जे सबस्क्रायबर जास्तीत जास्त जवळपास 1,500 सबस्क्राईब वाढवले कमीत कमी वेळात, त्याबद्दल सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. आणि याच्या संदर्भात 2 मिनिटं माहिती देतो. अभ्यास कसा करायचा, 3 मॅप घ्यायचा, एक भारत, महाराष्ट्र, जग. रोज जे शेजारील देश, शेजारील राज्य कोणत्या दिशेला कोणते आहेत हे सर्व रोज पाहायचं. देशाचे एकूण किती टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापला, जगाच्या एकूण किती टक्के क्षेत्रफळ भारताने व्यापलेले आहे, आणि लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येने कोणतं राज्य मोठं आहे कोणतं लहान आहे. रोज कोणत्या एका राज्यात एका देशाचा जा, शेजारी देश पाहता, शेजारी देशाचे नाणे कोणते आहे, राष्ट्राध्यक्ष कोणते आहे, समुद्र किनारा, हे जे मॅप म्हणजे इमेज टाईप अभ्यास करत जा. दुसरा हा चार्ट रोज एक वेळेस रिवाइज करत जा, म्हणजे या चार्टवर पूर्ण हे मराठी तुमचं व्याकरण रोज होईल. वर्ण रोज नाम येईल, नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विभक्त्या, सर्व आख्यात विकार, हे संपूर्ण घटक रोजच्या रोज एक वेळेस तुम्ही पाहिला तर निरंतर काळ तुमच्या लक्षात राहील आणि येणाऱ्या काळात पेपरमध्ये तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. याच धर्तीवर आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजनेचे कशावर भर दिला, अध्यक्ष कोण होते याचं संपूर्ण माहिती दिलेली आहे. रिझर्व्ह बँक दिलेली आहे, बँक क्षेत्र दिलेलं आहे, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र दिलेले आहे, विविध प्रकारची संपूर्ण माहिती दिलेली आहे. रोज एक वेळेस तुम्हाला फक्त रिव्हिजन करण्याची गरज आहे. रोज एक वेळेस हा चार्ट पास जा. त्याच धर्तीवर विज्ञान सुद्धा एक अतिशय सुंदर बनवलेलं आहे. त्याच धर्तीवर भूगोलचा हे जवळपास संपूर्ण झालेला आहे. शॉर्टकट ट्रिक्स आहे, म्हणजे उपनद्या कशा लक्षात ठेवायच्या, भीमा वेळेवर घोडा पाण्यावर आण, म्हणजे भीमा नदीच्या पूर्ण उपनद्याला भीमा वेळेवर घोडा पाण्यावर आण व मुळा
सार हे भीमा नदीच्या संपूर्ण नद्या आल्या. म्हणजे अशा प्रकारच्या विविध स्ट्रीक दिलेल्या आहे चार्टमध्ये. पंचायत राजचं पूर्ण होते म्हणजे कोणत्या पंचायत राज स्वीकारणारे देशातले राज्य कोणते आहे, याचा महाराष्ट्राचा कितवा क्रम आहे, याच्या सहित संपूर्ण राज्यघटनेची प्रारंभिक जे राज्यघटना संसद असेल, विधिमंडळ असेल, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रपती, राज्यपाल संपूर्ण आणि इंग्लिश, आणि सर्वात शेवटी म्हणजे कमीत एवढ्या सूत्रावर संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता सोडवता येईल असा एक चार्ट आहे. हे वारंवार लक्षात ठेवा. एवढी एक चांगली प्रॅक्टिस करा. आणि त्याच्यानंतरचा एक महत्वाचं म्हणजे हे पोलीस भरती प्रश्नसंच आहे, जे पोलीस भरती सरळ सेवा, लिपिक, तलाठी, ग्रामसेवक कंबाईन पर्यंत करेल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्ती आहे. पोलीस भरतीवाल्यांनी एक वेळेस अवश्य घ्या. याच्यावर 100ला 100 प्रश्नाचे सुरुवातीला 5 प्रश्नपत्रिकेचे 100% स्पष्टीकरण आहे. प्रश्न सोडवायचा कसा, कट पर्याय पद्धत वापरायची कशी, प्रश्न सुरुवातीला कोणते प्रश्न सोडवायचे, मराठी सुरुवातीला सोडवायची तर मराठी का सोडवायची याचे संपूर्ण कारणासहित दिलेलं आहे. विविध सराव प्रॅक्टिस दिलेली आहे. नंतर वन लाईनर प्रश्नाचा समावेश आहे. विविध चार्ट आहेत, नकाशे आहेत, 36 जिल्ह्याचे नकाशे, प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रात जवळपास 60च्या जवळपास ठिकाणांमध्ये हे आपलं पुस्तक उपलब्ध आहे. काही कारणास्तव म्हणजे लॉकडाऊन किंवा इतर कारणास्तव दळणवळणाच्या साधनामुळे काही ठिकाणी पोहोचलं नसेल तर आम्ही तुम्हाला घरपोच पोस्टाने पुस्तक मिळेल. याची मूळ किंमत 330 आहे. फक्त 240 रुपयाला महाराष्ट्रात कुठेही राहा तुम्हाला घरपोच हे बुक मिळेल. आणि याच्यानंतरचा जो आहे ते एकत्रित गणित घ्या. एमपीएससी सरळ सेवा पोलीस भरती कोणत्यासाठी एक बेसमेंट व्यवस्थित करण्यासाठी गणित, भूमिती, बुद्धिमत्ता हे पीएसआय एसटीआयचे 15 प्रश्न, एमपीएससी 25 प्रश्न आणि पोलीस भरती 50 प्रश्न, सरळ सेवेचे 25 प्रश्न, हे सर्व याच्यातून 100% तुमचा अभ्यास होईल, प्रॅक्टिस होईल. आव्हानात्मक प्रश्नाचा समावेश आहे. सराव प्रश्न अधिक महत्वाचे दिलेले आहे आणि दुसरं म्हणजे चॅलेंजिंग प्रश्नाचा समावेश आहे. तिन्ही घटक एकत्रित आहे प्रॅक्टिससाठी आणि प्रत्येक घटकावर स्पष्टीकरण दिलं. याचं उत्तर हे काय येते, कसं येते, लक्षात कसं ठेवायचं, या संपूर्ण घटकावर हे आपण व्हिडिओ आणि याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि या पुस्तक सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. हा पुस्तक जर तुम्ही घेतला आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला 100% गणित हा विषय तुमचा 100% होते. 0 तुम्हाला बेरीज येत नसेल तर बेरीजेपासूनचे व्हिडिओ आहे. सुरुवातीपासून पहा. गणित हा विषय अवघड नाही. प्रॅक्टिस करा वारंवार. त्याच्यासाठी हे एक पुस्तक घ्या. त्यासाठी आपला नंबर आहे 9850164049. दर रविवारी मोफत सराव पेपर PDF सुद्धा दिला जाईल आणि कृपया सहकार्य करा. या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.